नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण तूर लागवडीचं संपूर्ण नियोजन बघणार आहोत. तर यामध्ये तूर लागवडीसाठी जमिनीचा प्रकार कसा असावा, 2 तासामधील अंतर किती ठेवलं पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या वाणांची लागवड केली पाहिजे आणि खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, अशा विविध विषयावर माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कापूस आणि सोयाबीन या पिकानंतर महाराष्ट्रामध्ये तुरीचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तुरीचं योग्य व्यवस्थापन केलं तर तुरीचं पीक हे सुद्धा खूप फायद्याचं पीक ठरू शकतं. तुरीचं योग्य खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन केलं आणि चांगल्या वाणांची जर आपण निवड केली तर नक्कीच तुरीच्या पिकामधूनसुद्धा आपण चांगला नफा मिळवू शकता. शेतकरी बंधूंनो, तुरीचं पीक हे भारी ते मध्यम जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येतं. एकदम हलक्या जमिनीमध्ये फुल धरण्याच्या वेळी जर जमिनीमध्ये ओलावा नसेल किंवा पाण्याची सोय नसेल तर अशावेळी फुलगळ होऊन तुरीच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे पाण्याची सोय नसेल आणि एकदम हलकी जर जमीन असेल तर अशा शेतामध्ये आपण तुरीची लागवड करणे टाळलं पाहिजे. भारी आणि मध्यम जमिनीमध्ये आपण तुरीची लागवड करू शकता. तूर लागवडीच्या 2 पद्धती महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत. त्यामध्ये एक सोयाबीन किंवा मुगामध्ये आपण पाटे घालून तुरीची लागवड करता किंवा दुसरं म्हणजे स्पेशल तूर म्हणजेच निखळ तूर. अशा 2 पद्धतीने तुरीची लागवड केली जाते. तर आपण स्पेशल म्हणजेच निखळ तुरीची जर लागवड करणार असाल तर त्यामध्ये मध्यम जमिनीसाठी आपण 5 बाय 1 किंवा 1.5 हे अंतर निवडलं पाहिजे आणि भारी जमीन असेल तर आपण 6 बाय 1 किंवा 1.5 असं अंतर ठेवणं गरजेचं आहे. यापेक्षा कमी अंतराने तुरीची लागवड केल्यास तुरीच्या पिकामध्ये दाटी होऊ शकते. त्यामुळे हे अंतर कमी करू नका. जर आपण सोयाबीन, मूग, उडीद या पिकामध्ये तुरीचे पाटे घालून लागवड किंवा पेरणी करणार असाल तर यामध्ये आपल्याला जेवढं अंतर ठेवायचं आहे तेवढं अंतर आपण ठेवू शकता. फक्त 5 किंवा 6 फुटापेक्षा कमी अंतर आपण ठेवायला नाही पाहिजे. आणि आपण पेरणी जर केलेली असेल तुरीची सोयाबीन आणि मुगामध्ये तर काही दिवसानंतर आपल्याला त्या तुरीची विरळणी करायची आहे आणि 2 झाडामधील अंतर 1 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत ठेवायचं आहे. जास्त दाट झाल्यास त्या तुरीला फुटवे फुटत नाहीत आणि त्यामुळे जास्त फांद्या न लागल्यामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे तुरीची विरळणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता तुरीचे कोणते वाण निवडले पाहिजे ते बघूयात. तुरीचे वाण निवडताना BSMR 736, BSMR 853, PKV तारा, ICPL 87, मारुती, आशा, C11, TAT 10 किंवा BDN 711 या वाणांची लागवड केली पाहिजे. जर आपण पांढऱ्या तुरीची लागवड करणार असाल तर BDN 711 हा एक मर रोगास सहनशील आणि लवकर येणारा चांगला वाण आहे. आणि जर आपण लाल तुरीची लागवड करणार असाल तर PKV तारा हा लवकर येणारा चांगला वाण आहे आणि मर रोगास सहनशीलसुद्धा आहे. किंवा उशिरा येणारी आणि भारी जमिनीमध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर उशिरा येणारी आशा हा लाल कलरचा एकदम चांगला वाण आहे आणि मर रोगास अत्यंत सहनशील आहे. तर उशिरा येणाऱ्या आणि लाल तुरीमध्ये आपण आशा या वाणाची निवड करू शकता. तसेच लवकर येणाऱ्या लाल वाणासाठी आपण तारा या वाणाची निवड करू शकता. तुरीच्या पिकासाठी खत व्यवस्थापन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुरीच्या पिकाला कमी प्रमाणात नत्र, जास्त प्रमाणात स्फुरद आणि मध्यम प्रमाणात पालासची गरज असते. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात स्फुरद आणि पालास असलेली खतं वापरली पाहिजे. तर यामध्ये 12-32-16, 14-35-14 हे खतं आपण तुरीला देऊ शकता. किंवा आपण DAP म्हणजेच 1841 याबरोबर 25 ते 30 किलो पोटॅश हे वापरूनसुद्धा आपण तुरीला देऊ शकता. तर ही खतं देत असताना आपण पेरणीच्या वेळी किंवा त्यानंतर 1-1.5 महिन्यापर्यंत हे खतं आपण देऊ शकता. तुरीच्या अधिक उत्पादन घेण्यासाठी तुरीचं फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तुरीच्या पिकाची जर आपण वेळेनुसार शेंडे खुडणी जर केली तर त्यामध्ये फुटव्यांची म्हणजेच फांद्यांची संख्या वाढते
आणि त्यामुळे सुद्धा तुरीच्या उत्पादनामध्ये 1 ते 1.5 पटापर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण तुरीची शेंडे खुडणीसुद्धा करणं तेवढेच गरजेचं आहे. तर तुरीची शेंडे खुडणी कधी करायची, त्याचबरोबर कोणत्या वेळी पाणी द्यायचं आणि कोणत्या फवारण्या घ्यायच्या याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा.